श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिन्यामध्ये सौभाग्यवती स्त्रिया जोडवी का बदलतात? ही जोडवी बदलत असताना कोणती चूक आपल्याला करायची नाही आणि जोडवी कशा प्रकारची आपल्या पायांच्या बोटात असावीत, त्याचबरोबर जावयाला वाण देत असताना 33 हा अंकच का वापरतात, ही माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. साक्षात भगवान महाविष्णूंनी या मासाची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांच्या छत्रछायेखाली या महिन्यातील व्यवहार चालत असतो. त्यामुळेच या महिन्यामध्ये हाताने काम आणि मुखाने नाम घेत सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी. या महिन्यामध्ये शक्य तेवढे धार्मिक विधी, पूजा पाठ करावेत. स्तोत्रपठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच अधिक मासामध्ये अधिकाधिक स्तोत्रपठण करून सकारात्मकता वाढवावी. अधिक मासामध्ये दानधर्माला विशेष महत्त्व आहे, पण हे दानधर्म करत असताना गरजवंताला यथाशक्ती दानधर्म करावा. सामाजिक संस्थांमध्ये सेवा करावी आणि अशी सेवा देवाच्या पायाशी चटकन रुजू होते. आपलं मन जे आहे ते सतत भरकटत असतं, त्याला स्थिर ठेवण्यासाठी शक्य होईल तेवढं हरिनामाचं पठण करावं आणि आपली दैनंदिन कामं करत राहावीत. दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक महिना आपल्याला बोनस मिळाला आहे. त्याचा वापर काटेकोरपणे केला पाहिजे, तरच या अधिक महिन्याची बचत होऊन भविष्यात त्याचे व्याज मिळवता येईल. आणि म्हणूनच लग्न कार्य, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य या अधिक मासामध्ये करू नये. फार तर या समारंभाचे मुहूर्त या महिन्यामध्ये तुम्हाला निश्चित करता येतील, पण त्याचबरोबर गृह खरेदी, वास्तू खरेदी, वाहन खरेदी आणि आर्थिक गुंतवणूक असलेल्या गोष्टी अधिक महिन्यामध्ये करू नये. नवीन ठिकाणी देवदर्शनाला न जाता आपल्या नेहमीच्या मंदिरातील देवाची किंवा देव्हाऱ्यातील देवाची यथासांग पूजा करावी. अधिक मासामध्ये जावयाला विशेष महत्त्व आहे. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजेच नारायण. विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यामुळे विवाह संस्कार होतात. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांसाठी जावई हा नारायण असतो आणि नारायणाच्या स्वरूपात आपल्या जावयाला 33 या आकड्याने वाण म्हणून देण्याची पद्धत आहे. अधिक मासामध्ये 33 आकड्याचं महत्त्व काय आहे? तर वशिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर म्हणजे साधारण 33 महिन्यानंतर येतो. या 33 महिन्यासाठी म्हणून 33 वस्तूचे दान केले जाते आणि याचा उल्लेख अनेकदा 30+3 असा केला जातो, कारण महिना 30 दिवसांचा असतो. या काळामध्ये काही लोक महिनाभराचे व्रत ठेवतात. उदाहरणार्थ, जर एक वेळ कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे 3 दिवस दिवसातून 2 वेळा करून हे पुढील 3 दिवस भरून काढावे लागतात. 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची आहे. संपूर्ण चातुर्मास या पुस्तकामध्ये संग्रहित केलेल्या माहितीनुसार सर्वसाधारणपणे 3 वर्षांनी अधिक मास येतो. चैत्रापासून फाल्गुनापर्यंत 12 महिन्यात 355 दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस 365 असतात. हे 10 दिवस 3 वर्षांनी 30 दिवस झाल्यावर 1 महिना अधिक घालून ते पुन्हा सारखे होतात, म्हणजेच 33 महिन्यांनी अधिक मास येतो. तर अशा या अतिरिक्त असलेल्या महिन्याला कोणताही स्वामी नाही. म्हणूनच मलमासाने भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि ती त्यांनी मान्य देखील केली. म्हणूनच दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची सेवा आणि उपासना केली जाते. कोरोना काळामध्ये अनेक उद्योगांना कामांना खीळ बसली होती, तरी देखील मनुष्याने हार न मानता पुनश्च हरिओम करत कामाला सुरुवात केली. म्हणूनच अधिक महिन्यामध्ये हरिओम या नावाचा जप करत आपल्या कामाला पुन्हा सुरुवात करायची असते. अधिक महिन्यामध्ये विवाह सोहळा जरी वर्ज्य असला तरी अनेक विवाहित स्त्रिया आपली जोडवी बदलण्याचं काम करत असतात, कारण लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची. मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावर टिकली, पायात पैंजण आणि जोडवी. आजकाल मंगळसूत्र गळ्यात घातलं, टिकली लावली, बांगड्या घातल्या म्हणजेच स्त्रिया सौभाग्यवती आहेत हे सिद्ध होते. कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिलं की तो विवाहित असेल की नाही हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. तसे कठीण असते, पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायाच्या बोटामध्ये जोडवी पाहिली की ती धारण करणारी महिला विवाहित असते हे सर्वांना कळून येते. त्यामुळे जोडवी घालणं ही लग्न झाल्याची निशाणी आहे. एक विवाहित स्त्री गळ्यामध्ये मंगळसूत्र, हातात बांगड्या, केसाच्या भांगामध्ये सिंदूर आणि पायामध्ये जोडवी घालते. आपण लहानपणापासूनच आपल्या आईला, काकूला हे सगळं घालताना बघत आलेलो आहोत आणि हे सगळे अलंकार ती स्त्री सुवासिन असल्याचं दर्शवतात.
नववधूच्या अंगावर मंगळसूत्रानंतर पहिला दागिना चढतो तो पायातील जोडवे. पायातील जोडवी हा सौभाग्यालंकार असला तरी आजची फॅशनही तितकीच लोकप्रिय आहे. स्त्रियांप्रमाणेच आधुनिक युगातील मुलींनाही जोडवी घालायला आवडते. आज अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्यालंकार नाजूक का होईना आवर्जून वापरतात. लग्नाच्या वेळी स्त्रियाच्या पायाच्या बोटावर पहिला अलंकार चढतो तो म्हणजे जोडवी. स्त्रिया लग्नानंतर पायात जोडवी घालतात कारण पायाच्या अंगठ्या शेजारील बोटामध्ये जी नस असते तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करत असतो आणि रक्तदाबही संतुलित ठेवतो. त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे होतात. स्त्रीच्या शृंगारातील महत्त्वाचे भाग म्हणजे जोडवी. चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे, त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात. पायात जोडवी घातल्यानंतर स्त्रियांना अनेक फायदे होतात. सध्या फॅशनच्या युगामध्ये पूर्वीसारखी मोठी जोडवी वापरत नसले तरी सध्या नाजूक नक्षीकाम केलेली जोडवी वापरण्याकडे स्त्रिया जास्त प्राधान्य देतात. सौभाग्य अलंकारातील नवे बदल पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात असत. त्यावेळी पायातील बोटात 2, 5, 7 वेड्यांची जोडवी पाहायला मिळायची. मात्र आता या स्टील, मेटलची जोडवी बाजारात अगदी ट्रेंडमधील फेरीवाल्याकडून सहज मिळत आहेत. काही नोकरदार महिलांनी तर गुजराती महिलांच्या नक्षीकाम जोडवींना पसंती देत असलेलं चित्र पाहायला मिळतं. आता कमी वजनाची नाजूक जोडवी, विविध आकाराची मणी, घुंगरू, नक्षीकाम अशा अनेक प्रकारची आकारातील वजनात जोडवी बाजारात उपलब्ध आहेत. 20 रुपयापासून 500 रुपयापर्यंत या जोडव्यांची किंमत असेल तरी देखील सर्वसामान्यांना ती परवडण्यासारखी आहे. नववधूपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण जोडवी आवर्जून वापरतात. पायात जोडवी घालण्याचे अनेक फायदे आहेत. शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त आहेत. जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका देखील कमी होतो. जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात आणि मासिक पाळी नियमित होते. जोडवीमध्ये एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. गर्भाची संवेदनशीलता वाढते. जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस, मांसपेशी व्यवस्थित काम करतात. दोन्ही पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते. म्हणजेच पायात जोडवी घातल्याने तुमच्या गर्भाशयाच्या संबंधित असलेल्या सर्व समस्या दूर होतात. म्हणूनच अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलण्याला विशेष महत्त्व आहे, कारण याचा थेट संबंध वंशवृद्धीसोबत जोडलेला आहे. आधुनिक काळामध्ये विविध धातूंमध्ये मिळणारी जोडवी जरी आपण घालत असलो तरी चांदीच्या गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला होणारे फायदे आपण विसरायला नको. त्यासाठी जोडवी ही नेहमी चांदीचीच पायात घालावीत. जोडवी या अलंकाराचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध आहेच. त्याचबरोबर जोडवी हा अलंकार नवरा बायको यांना जोडणारा अलंकार म्हणून सुद्धा ओळखले जाते. अधिक महिन्यामध्ये सौभाग्यवती स्त्रिया आपली जोडवी बदलतात, ती वाढवून घेतात. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर पती पत्नीमध्ये मतभेद वाढायला लागतात. किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतात आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. नवीन लग्न झाल्यानंतर असणारा गोडवा कालांतराने कमी व्हायला लागतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या अंगाखांद्यावर पडल्यामुळे ती जबाबदारी आपण पेलता पेलता आपल्यामध्ये मतभेद वाढायला लागतात, गैरसमज निर्माण होतात आणि म्हणावा तसा गोडवा राहत नाही, दुरावा निर्माण होतो. आणि अधिक महिना जो आहे दर 3 वर्षांनी येतो आणि हा महिना जो आहे तो 12 महिन्यामध्ये एक अधिकचा महिना असतो. म्हणजेच आपल्या आयुष्यात जसा 1 महिन्याची भर पडते तशीच तुमच्या प्रेमामध्ये, तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये वाढ व्हावी यासाठीच अधिक महिन्यामध्ये अनेक सौभाग्यवती स्त्रिया त्यांची जोडवी बदलतात, ती जोडवी वाढवून घेतात. पूर्वीच्या काळामध्ये 2च्या संख्येने जोडवी पायामध्ये घातली जायची. जसं मी तुम्हाला सांगितलं, जोडवी हा दोन्ही नवरा बायकोंना जोडणारा अलंकार. त्यामुळे एका बोटामध्ये 2 जोडवी घातल्यामुळे नवरा बायको जवळजवळ आहेत अशी भावना त्यामागे असायची. पण आता कालांतराने ती प्रथा मागे पडली आणि आता जोडवी जी आहे ती अनेक डिझाईन, वेगवेगळ्या आकारामध्ये मिळू लागली. पूर्वीपासून चालत आलेल्या सौभाग्य अलंकाराच्या बाबतीतल्या प्रथा, परंपरा ज्या आहेत त्या नवरा बायकोमध्ये असलेल्या नात्याशी संबंधित असाव्यात. कारण चांदीचा थेट संबंध चंद्राशी आहे आणि चंद्राचा प्रभाव आपल्या नवरा बायकोच्या नात्यावरती पडत असतो. म्हणूनच 2च्या संख्येने जोडवी घालण्याची पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. पण आत्ताच्या या आधुनिक काळामध्ये 2-2 जोडवी पायात घालून कम्फर्टेबल वाटत नसावं म्हणून विविध आकारातील डिझाईन्समधील जोडवी जरी पायात घातली तरी चालतील, कारण तो एक सौभाग्य अलंकार आहे. पण जर शक्य असेल तर पूर्वीपासून चालत आलेली प्रथा ज्यामध्ये 2-2 जोडवी एकेका बोटामध्ये घालावीत, ती प्रथा जर तुम्ही पाळली तर नवरा बायकोच्या नात्यामध्ये सामंजस्य येण्यासाठी नक्कीच मदत होईल. अधिक महिना 3 वर्षातून एकदा येतो. या अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण देतातच, पण अजून एक गोष्ट सर्रास केली जाते ती म्हणजे सोनाराकडे जाऊन आपल्या लेकीची जोडवी बदलणं.
कारण आपल्या लेकीच्या आणि जावयाच्या नात्यामध्ये अधिक पटीने प्रेम वाढावं हा त्यामागचा उद्देश आहे. पण जोडवी वापरताना फक्त चांदीची जोडवी वापरावीत. कारण कुंकू भुवयामध्ये लावतात, अंगठी अनामिकेतच घालतात, मंगळसूत्र सोन्याचंच असतं आणि जोडवी ही चांदीचीच असतात. कारण चांदीमधून सकारात्मक ऊर्जा वाहते. हा ऊर्जेचा सुवाहक असलेला धातू पृथ्वीवरील ऊर्जा आपल्या शरीरात सहज वाहून आणतो आणि शरीर उत्साही राहते. म्हणून जोडवी चांदीची असावीत. आणि त्याचबरोबर चांदी हा असा धातू आहे की तो कोणालाही परवडतो आणि सहजरित्या कोणीही चांदीचे जोडवे खरेदी करू शकतं. पण बरेच जण सोन्याची जोडवे घालताना सुद्धा दिसतात. पण सोन्याची किंवा इतर कोणत्याच धातूची जोडवी महिलांनी घालू नयेत. खरं तर सोन्याला लक्ष्मी देवीचं स्वरूप मानले जाते. त्यामुळे कधीही कमरेच्या खालच्या भागामध्ये सोन्याचे दागिने घातले जात नाहीत. कारण यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होत असतो. कमरेच्या वरती सोन्याचे दागिने घातल्याने कमरेच्या खालच्या भागास ताकद आणि शक्ती मिळते, जी शारीरिक हालचालीसाठी आवश्यक आहे. म्हणूनच आधीच्या काळी पुरुषसुद्धा सोने परिधान करायचे. तसेच करदोडा, कंबरपट्टा, पैंजण व जोडवी किंवा जाड तोडे पायात घातल्यास डोक्यात शीतलता लाभते, कारण चांदी थंड असते. त्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया अनवाणी पायाने फिरत असत आणि चांदी जी आहे ती तळपायाची आग कमी करण्यासाठी मदत करते. म्हणूनच चांदीची जोडवी पायामध्ये घालण्याला विशेष महत्त्व आहे. कारण चांदी हा धातू अतिशय प्रभावशाली, बुरशीविरोधक व विनाशक आहे. आपली मुलगी सासरी गेल्यानंतर तिला घरातील कामे करावी लागणार हे उघड आहे. ही कामे करत असताना तिची पावले सतत ओली राहणार हेही खरंच. अशा सतत ओल्या पावलांना बुरशीजन्य रोगाची लागण होण्याचा खूप संभव असतो. म्हणूनच आई आपल्या लेकीला चांदीची जोडवी अधिक मासामध्ये दान करते. तर मैत्रिणींनो, अधिक महिन्यामध्ये अनेक सौभाग्यवती स्त्रिया त्यांची जोडवी बदलतात. त्यामागे असलेलं शास्त्रीय कारण आणि वैज्ञानिक कारण मी तुमच्यासोबत शेअर केलं. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.